नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे का? आणि रात्री तुम्हाला 3 ते 4 वाजता जाग का येते? याची 5 कारणे जे तुम्हाला माहीत सुद्धा नसतील. चला तर मग बघूयात काय आहेत ती कारणे. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की अनेक ज्येष्ठ लोक रात्री 3 वाजता उठतात आणि मग त्यांना पुन्हा झोपच लागत नाही. अशा वेळी तुम्ही अंधारात छताकडे पाहत राहता. मनात विचार येतो, माझं शरीर तर बिघडलं का? किंवा डोक्यात काहीतरी गोंधळ चालू आहे का? पण खरी गोष्ट अशी आहे की हे अगदी सामान्य आहे. यात काही बिघडतंय असं समजायचं काहीच कारण नाही. हे वय वाढतंय म्हणून होतंय असं सुद्धा नाही. आणि ही कुठल्या तरी सवय लागली असंही नाही. या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाची कारणे समजून घेणार आहोत, जे वय वाढल्यानंतर रात्री 3च्या सुमारास जाग येण्यामागे असू शकतात. आणि ही वेळ तुम्हाला तुमच्याच शरीराकडून एक संदेश असते. ही कारण केवळ झोपेशी संबंधित नाही आहे, तर तुमच्या आरोग्याशी, शरीराच्या क्रियेशी आणि आयुष्यातल्या अनुभवाशी जोडलेले आहे. आणि हा व्हिडिओ बघून कदाचित तुम्ही तुमच्या झोपेकडे पाहण्याची दृष्टीच बदलाल. ही एक कारण वरवरची नाही आहेत. ती शरीराच्या क्रियावलीत, मनाच्या भावनेमध्ये आणि वयानुसार होणाऱ्या बदलामध्ये खोलवर रुजलेली आहेत. आपण हार्मोन्समध्ये होणारी बदल, झोपेच्या सवयी, आरोग्याच्या समस्या आणि भावनिक किंवा सामाजिक कारण यावरही आज आपण बोलणार आहोत, जी सायलेंट पद्धतीने तुमच्या झोपेच्या मागे काम करत असतात. आणि हे सगळं आपण प्रामाणिकपणे आणि सन्मानाने समजून घेणार आहोत. कारण तुम्ही आजवर ज्या प्रकारे आयुष्य जगलात त्याचा मान राखणंही आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच जर कधी तुम्ही पहाटे 3 वाजता उठून विचार केला असेल की हे का होतंय, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण इथे मिळणार आहेत तुम्हाला केवळ झोप सुधारण्यासाठी उपयोगी पडणार नाही, तर तुमचे शरीर ज्या टप्प्यातून जातंय त्याला समजून घेण्यासाठी आणि आदराने स्वीकारण्यासाठी सुद्धा यातून तुम्हाला मदत होईल. चला तर मग आपण बघूयात काय आहेत ती कारणे. तर त्यातील पहिलं एक म्हणजे, चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, मेलॅटोनिनची कमी होणे. आता वय वाढल्यावर शरीरात मेलॅटोनिन नावाचं झोप नियंत्रित करणारा एक हार्मोन तो कमी प्रमाणात तयार होऊ लागतो. मेलॅटोनिन म्हणजे आपल्या शरीरातील एक नैसर्गिक आंतरिक घड्याळच म्हणा ना, जे झोपायला आणि झोप कायम ठेवायला मदत करत असते. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा मेलॅटोनिन चांगल्या प्रमाणात तयार होते आणि त्यामुळे गाढ झोप लागते, तशी सलग पण झोप लागते. पण वयानुसार त्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि त्यामुळे झोपेची जी खोली आहे ती सातत्य त्यावर परिणाम करते, कारण तुमची सलग झोप आता होत नाही आणि तुम्हाला अजूनही रात्री झोप लागते, विशेषतः दिवसभर थकल्यानंतर किंवा शांत संध्याकाळनंतर. पण पहाटे 2 किंवा 3 किंवा 4च्या सुमारास मेलॅटोनिनचं प्रमाण इतकं घटलेलं असतं की शरीर हळूहळू जागं व्हायला लागतं. कधी जाग येते ती आवाजामुळे नाही, स्वप्नामुळे नाही,
तर ते मेलॅटॉनिन पुरेसं नसल्याने मेंदू स्वतःच जागा होऊ लागतो. हे देखील काही चुकतंय म्हणून नाही होत. काहीतरी आपल्या शरीरात बिघाड होते म्हणून सुद्धा नाही होत. तुमच्या शरीरात काही बिघडलं असंही त्याचा अंदाज नसतो की असाही तुम्ही त्याचा हे घेऊ नका. हे फक्त शरीरातल्या नैसर्गिक बदलामुळे होते, जे वयानुसार होतात. यात अजून भर म्हणजे झोपताना आजूबाजूचं वातावरण, खिडकीबाहेरचा दिवा, टेबलावरचा चमकणारं घड्याळ किंवा दाराखालून जाणारा प्रकाश, हे सगळं मेलॅटॉनिनचं प्रमाण आणखी कमी करू शकतं. आणि वय वाढल्यावर शरीर अशा छोट्या गोष्टीही अधिक संवेदनशील होतं आणि त्यामुळे पहाटे 3 वाजता उठणं अधिकच त्रासदायक वाटतं. एक उदाहरण दाखल आपण बघू. एक विष्णू पाटील नावाचे गृहस्थ, वयाने 72 वर्षाची. त्यांनी नेहमी गाढ झोप यायची, पण अलीकडे त्यांना दररोज 2:15 वाजता जाग येते. कोणतीही चिंता नाही, काही त्रास नाही, तरी सुद्धा ते पूर्णपणे जागे होतात, जणू काही दिवस सुरू झालाय. पण जेव्हा त्यांना हे समजलं की हे काही चूक नाही, तर मेलॅटॉनिन चे प्रमाण कमी झाल्याने असं होतंय, तेव्हा त्यांनी स्वतःला दोष देणं थांबवलं आणि काही सवयी बदलल्या. आता ते झोपताना खोलीत पूर्ण अंधार ठेवतात, झोपण्याआधी मोबाईल किंवा TV वापरत नाहीत आणि संध्याकाळी थोडं चालायला सुद्धा जातात. यामुळे त्यांच्या शरीराला असा स्पष्ट संकेत मिळतो की अजून रात्रच आहे. आणि जरी ते अजूनही लवकर उठतात, तरी आता त्यांना त्या जागेमागचं कारण मात्र समजलंय आणि ते शांतपणे ते स्वीकारताच येते. कारण ते कारण समजल्यामुळे त्यांना त्याविषयी अधिक काही भीती वाटत नाही. कधी कधी काही लोक शरीराशी लढण्याऐवजी त्याच्या लयीत चालायला शिकतात आणि हे समजणं खरंच आयुष्याला नवी दिशा देऊ शकतं. जेव्हा तुम्हाला हे उमगतं की पहाटे उठणं ही तुमची चूक नाही आहे, तर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक रासायनिक बदलामुळे असं होतंय, तेव्हा तुम्ही स्वतःवर राग न काढता झोप सुधारण्याचे योग्य उपाय करू लागता. आणि हीच खरी जागरूकतेची ताकद आहे. ती मनाला त्रास न देता समजून घेते किंवा मनातल्या त्रासाला समजुतीत रूपांतरित करते आणि रात्री स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी अधिक शहाणपणाने विचार करायला ते शिकवते. आता यानंतर आपण बघू दुसरं कारण काय आहे. तर दुसरं कारण आहे झोपेचं नैसर्गिक वेळापत्रक बदलणं. झोपेचं नैसर्गिक वेळापत्रक बदलणं आता म्हणजे काय, तर बघा, वयानुसार शरीराच्या आतल्या घड्याळात बदल होतो, ज्याला ॲडव्हान्स स्लीप फेज म्हणतात. ॲडव्हान्स स्लीप फेज असं म्हणतात. जे वय वाढत गेलं की आपला झोप जागेपणाच्या वेळा पुढे सरकायला लागतात. म्हणजेच संध्याकाळी लवकर झोप लागते आणि सकाळी लवकर जाग येते. तुम्ही कधी असंही अनुभवलं असेल की रात्री उशिराच्या सिनेमा पाहताना तुम्हाला डुलकी लागते किंवा गजर न लावता सुद्धा तुम्ही पहाटेच उठता. अगदी अशा दिवशी सुद्धा जेव्हा अजूनही तुमची झोपायची इच्छा असते, तुम्हाला झोपायचं असतं, पण तुम्हाला जाग आलेली असते सकाळी. हा बदल फक्त सवयीचा नसतो, तो शरीराच्या जैविक रचनेशी निगडीत तो बदल असतो. आता तरुणपणी आपली झोप सूर्याच्या वेळेस जुळलेली असते. उशिरा झोपणे, त्याचबरोबर उशिरा उठणं. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपलं हे वेळापत्रक पुढे सरकतं.
तुम्ही अजाणतेपणातच रात्री 9 वाजता किंवा कधीकधी त्याही आधी झोपायला जातात. त्यामुळे 3 वाजेपर्यंत शरीराची पूर्ण विश्रांती होते. शरीराची पूर्ण विश्रांती झाल्यासारखी तुम्हाला वाटते आणि त्यामुळे अशा वेळेला तुम्ही पूर्णपणे जागे होता. या जागेपणाचा अर्थ असा नाही की काही बिघडलंय, फक्त तुमचं शरीर आता वेगळ्या गतीने चालतंय. हे अगदी एखाद्या घड्याळासारखं आहे, जे हळूहळू पुढं सरकतं आणि ऋतूनुसार थोडं थोडं बदलते. आणि हे काही वाईट नाही आहे. पण जर तुमचं कुटुंब, घरचं वातावरण किंवा तुमच्या वैयक्तिक सवयी या नव्या वेळापत्रकाशी जुळत नसतील तर ते खटकू शकतं. आता बघा, या बदलामागे एक शांत भावनिक बाजू सुद्धा असते. हे जे बदल आहे, ह्या बदलामागं एखादी भावनिक बाजू सुद्धा असू शकते. काय होतं की अनेक वृद्ध लोक अधिक वेळ शांत घरात एकटेपणातच राहतात आणि ही शांतता शरीराला दिवस संपायचे संकेत देऊ लागतात. कारण काय की पूर्वी जेवढा दिवस गोंगाटात कामधंद्यात गेला असायचा तेवढा आता नसतो आणि त्यामुळे झोपही लवकर लागते. जर तुम्ही आता पूर्ण वेळ नोकरी करत नसाल किंवा दिवसभरातच ठरलेला वेळापत्रक नसेल, जसे की मीटिंग्स आहे, प्रवास आहे किंवा काही सामाजिक कार्यक्रम आहे, तर ही गती अजून वेगाने पुढे सरकत असते. बघा काय होतं की बाहेरून मिळणारे वेळेचे संकेत थांबतात आणि मग मात्र शरीराचे आतलं घड्याळ अधिक स्पष्ट काम करत असतं. आता एक उदाहरणादाखल आपण बघू की एक गृहस्थ, ज्यांचं नाव अण्णासाहेब देशपांडे नावाचे, त्यांचं वय 68 वर्षाचं आहे. निवृत्त गृहस्थ आहेत. ते संध्याकाळी 5:30च्या दरम्यान 5:30च्या सुमारास जेवण करतात आणि नंतर TV बघतात. त्यानंतर साधारण 9 वाजेपर्यंत त्यांना झोप लागते आणि मग पहाटे 3 वाजता ते आपोआप जागे होतात. त्यांना काही त्रास नाही, त्यांना काही चिंता नाही, पण तरी ते पूर्णपणे जागे होतात. सुरुवातीला त्यांना वाटायचं की ही झोपेची समस्या आहे, पण काय झालं की ॲडव्हान्स स्लीप फेज म्हणजे काय हे समजल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांची झोप बिघडलेली नाही, ती फक्त एका नव्या वेळापत्रकाशी जुळलेली आहे. मग त्यांनी आपली संध्याकाळ थोडी बदलली. काय केलं त्यांनी? हलक्याशा प्रकाशात ते पुस्तक वाचणं सुरू केलं. जेवणानंतर थोडं चालायला लागले आणि झोपण्याआधी कधी मुलीशी फोनवर थोडं बोलायला लागले. या लहान पण अर्थपूर्ण सवयीमुळे त्यांची झोप थोडी आता पुढे गेली आणि त्यामुळे त्यांना उठायची वेळही थोडी आता पुढे ढकलल्या गेली. बघा काय होते, तुम्ही लवकर झोपले तर जागसुद्धा तुम्हाला लवकर येईल की नाही. तर जसं तुम्ही झोपेचा वेळ अगोदर असेल म्हणजे लवकरचा असेल, तर त्याचबरोबर तुमची उठण्याची वेळ सुद्धा लवकरचीच असू शकते. कारण झोपेचा जो तुमचा भाग आहे किंवा झोपेचा जो टप्पा आहे किंवा झोपेचा जो वेळ आहे, तो वेळ झोपेने पूर्ण घेतलेला असतो आणि त्यामुळेच तुम्हाला जाग येते. आणि परिणाम काय झाला तर आता त्यांना रात्री 3 वाजता जाग येणे कमी झालं आणि त्यांच्या झोपेचा आणि रोजच्या आयुष्याचा अधिक चांगला समतोल निर्माण झाला. झोपेच्या चक्रात असा बदल अनेक ज्येष्ठ लोक अनुभवतात, पण त्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही. हे समजलं की यात काही बिघडलेलं नाही, तर आपण नैसर्गिक गोष्टी
घडते. ह्या एक नैसर्गिक गोष्ट आहे. नैसर्गिक असल्यामुळे ती नैसर्गिक गोष्ट घडते, त्यामुळे मनातला गोंधळ मात्र कमी होतो आणि शरीराशी संघर्ष न करता त्याच्याशी आपण जुळवून घ्यायला लागतो किंवा जुळवून घेण्याची एक समजूतदार आणि शांत वाट मात्र आपल्याला सापडते, नाही का? आणि म्हणूनच जर तुम्हाला रात्री 3च्या सुमारास जाग येते आणि वाटतं की झोप पूर्ण झाली आहे, तर शक्यता आहे की तुमचं शरीर आता फक्त थोडं लवकरचं वेळापत्रक स्वीकारायला लागले. आणि एकदा हे समजलं की तुम्ही तुमच्या सवयीमध्ये असे बदल करू शकता जे शरीर आणि मन दोघांनाही शांत झोप मिळवायला मदत करतील. आता बघा, जर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला किंवा हा मुद्दा मी मांडलेला जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर खाली कमेंटमध्ये तसं लिहा. तसेच व्हिडिओ अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, नाही का? तर पुढे बघू. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तिसरा मुद्दा आहे शारीरिक त्रास किंवा आरोग्याशी संबंधित अडथळे. रात्री 3 वाजता जाग येण्यामागचं एक सामान्य कारण म्हणजे शरीरातील एखाद्या त्रासाचं किंवा सुप्त आरोग्य समस्येचं संकेत देणं सुद्धा असू शकते, जे विशेषतः रात्रीच्या शांत वेळेत अधिक आपल्याला जाणवतं. आणि वयानुसार अशा सूक्ष्म पण सतत होणाऱ्या त्रासाचे प्रमाण वाढत जाते. ते फार मोठे वाटत नाही, पण झोपेमध्ये व्यत्यय आणायला पुरेसे असतात. उदाहरणार्थ, सांधेदुखी आहे, पाठीत कळ येणे आहे, एका स्थितीत खूप वेळ झोपल्यामुळे होणारा अस्वस्थपणा आहे किंवा लघवीला सतत लागणे, अशा गोष्टी झोपेतून जाग करतात. झोपताना काहीच वाटत नाही, पण काही तासांनी शरीरात जडपणा येतो आणि जाग येते. काही लोकांना रात्री ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होतो, विशेषतः उशिरा जेवल्यावर किंवा जेवल्यावर लगेच झोपल्यास सुद्धा हा त्रास होऊ शकतो ॲसिडिटीचा, नाही का? कधी कधी असं वाटतं की तोंड कोरडं पडलं आहे, पायात गोळे येणे किंवा खोलीचं तापमान थोडंसं बदलणं, यामुळेही पहाटेची झोप उडते. कारण यावेळी शरीर फारच संवेदनशील झालेलं असतं. अनेक वृद्ध पुरुषांना रात्री 3च्या सुमारास उठण्याचा सर्वसामान्य कारण म्हणजे लघवीसाठी जाग येणे. वयानुसार मूत्राशयाची लवचिकता कमी होते आणि लघवीची भावना लवकर व अधिक वेळा येते. दिवसा ही गरज फारशी जाणवत नाही, कारण तुम्ही कामात गुंतलेले असता. पण रात्री अंधारात आणि शांततेत ती भावना अधिक तीव्र होते आणि एकदा उठून बाथरूमपर्यंत गेलं की काय होतं की शरीर झोपेच्या गाढ अवस्थेतून थेट हलक्याशा जागेपणाच्या स्थितीत येतं आणि पुन्हा झोपणं कठीण होऊन बसतं. कारण तुमची पूर्ण झोप उघडलेली असते आणि त्यानंतर झोपेची लिंक तुमची तुटल्यानंतर तुम्हाला पुन्हा गाढ झोप येणे, लवकर येणे कठीण होतं. त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे औषध. अनेक ज्येष्ठ नागरिक रोज रक्तदाब, हृदयविकार किंवा वेदनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही औषध घेतात, पण या औषधांना काही बाजूच्या प्रतिक्रियासुद्धा असतात. जसं की वारंवार लघवी लागणं, शरीराचे तापमान बदलणे किंवा प्रकाश व आवाजाविषयी अधिक संवेदनशीलता, हे सुद्धा असू शकतं बरं. कधी कधी औषधाचा परिणाम असंही होऊ शकतो की प्रकाशाचा किंवा आवाजाविषयी अधिक संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. हे सुद्धा त्याचा दुष्परिणाम असू शकतो. बऱ्याच वेळा स्वतःलाही हे जाणवत नाही
की जोपर्यंत कोणी लक्षात आणून देत नाही किंवा तुम्ही स्वतः बारकाईने निरीक्षण करत नाही. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघू आता. सुशीला वळश नावाच्या एक 76 वर्षाची महिला आहे. त्या हलक्या झोपेसाठी ओळखल्या जायच्या, पण गेल्या वर्षभरात तिला रोज पहाटे 3:30 वाजता जाग यायला लागली. तिला वाटायचं की हे वयानुसार स्वाभाविक आहे. आता वय झालं आणि वय झाल्यामुळे मला जाग येत असेल असं तिला वाटत होतं. परंतु जेव्हा तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा लक्षात आलं की तिच्या एका औषधामुळे शरीरातील पाणी कमी होऊ लागलं होतं आणि त्यामुळे तिला रात्री वारंवार बाथरूमला जावं लागत होतं. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने तिने औषध घेण्याची वेळ थोडी बदलली, काही सवयीमध्ये सुधारणा केली आणि आता तिला फार कमी वेळात जाग येते आणि जाग आलीच तरी पुन्हा सहज झोप लागते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की रात्री अशा पद्धतीने जाग येणे म्हणजे तुमचं शरीर बिघडतंय असं होत नाही. उलट हे लक्षण असतं की तुमचं शरीर अजूनही नीट काम करतंय. ते तुम्हाला सतर्क करतंय, काहीतरी सांगतंय आणि स्वतःला परिस्थितीनुसार ते जुळवून घेतंय. हे छोटे संकेत खूप काही सांगून जातात. ते तुम्हाला तुमचं आरोग्य नीट सांभाळायला, योग्य निर्णय घ्यायला आणि स्वतःच्या शरीरावर अधिक विश्वास ठेवायला मदत करतात. बघा, रात्री 3 वाजता जाग येणे कदाचित त्रासदायक सुद्धा वाटू शकतं, पण अनेकदा काय होतं की ते तुमच्या शरीराकडून शांतपणे मिळालेली एक साध असते. शरीराने दिलेला एक आवाज असतो आणि त्यामुळे थोडं थांबून स्वतःकडे बघा, स्वतःच्या आरोग्याकडे बघा आणि असे छोटे छोटे बदल करा की जे तुमचं आरोग्य आणि झोप सुधारू शकतात. आता बघूया आपण चौथा मुद्दा, तुमच्या जीवनशैलीतल्या सवयी जे झोपेच्या वेळा बदलतात. रात्री 3 वाजता जाग येण्यामागे एक मोठं पण अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं कारण म्हणजे आपल्या रोजच्या सवयी. लहान वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण ज्या हळूहळू आपल्या शरीराच्या आतल्या घड्याळावर त्याचा परिणाम करतात. अनेक वृद्ध लोक लवकर जेवायला लागतात, संध्याकाळी लवकर विश्रांती घेतात आणि दिवसभर थोडीशी शारीरिक हालचाल करत असतात. या सगळ्या सवयी मिळून शरीराला वाटायला लागतं की रात्र झाली आणि मग झोप लवकर लागते. पण यामुळेच मग जाग येण्याचं वेळही लवकर होते, विशेषतः निवृत्तीनंतर. जेव्हा दिवस अधिक शांत आणि सैलसर असतो तेव्हा शरीराला पूर्वीसारखं बाहेरून मिळणारे वेळेचे चिन्ह मिळणं बंद होतात. जसं कामावर जाणं, काही खरेदी करणं किंवा घरात कामधंद्यात गुंतलेलं असणं, हे सगळं कमी झालं की झोप जागीपणाचा नैसर्गिक क्रम हळूहळू पुढे ढकलायला लागते. संध्याकाळी मंद प्रकाशात बसणं, फार काही न करता निवांत वेळ घालवणं यामुळे मेंदू मेलाटोनिन नावाच्या झोपेसाठी गरजेचा हार्मोन लवकर तयार करतो. तुमचं लक्षही जात नाही आणि 9 वाजायच्या कदाचित आतही तुमचं शरीर झोपेच्या तयारीला लागतं आणि एकदा झोप लागली की शरीराची विश्रांती सुद्धा लवकर पूर्ण होते आणि मग पहाटे 3 वाजता डोळे उघडतात, जेव्हा बाहेर अजूनही गडद अंधार असतो. यात एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, जेवण आणि झोप यांच्यातील संबंध. लवकर जेवण करणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असलं तरी झोपण्याआधी काही हलकं खाल्लं नसेल तर रात्री साखरेचं प्रमाण थोडं खाली जाऊ शकतं आणि यामुळे खूप भूक लागली असं वाटत नाही, पण शरीर तितकंसं आरामातही राहत नाही आणि ते झोपेतून जागं करू शकतं. तसंच अगदी दुपारी घेतलेली कॅफीन सुद्धा वय वाढल्यानंतर
शरीरात अधिक वेळ टिकून राहते. कारण वयासोबत पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे कॅफीन शरीरात राहून झोप हलकी करते आणि जरी काही खंड झाला तरी लगेच जाग येतो. आता बघा, वसंतराव नावाचे एक 74 वर्षाचे निवृत्त गृहस्थ बघा, त्यांचं वेळापत्रक बदलल्याचं त्यालाही त्यांच्या आधी लक्षात आलं नव्हतं. दिवस निवांत जात होता आणि संध्याकाळ अजून निवांत. तो साधारण 5 वाजता जेवायचा. संध्याकाळच्या बातम्या पाहता पाहता डुलकी लागायची आणि बहुतांश वेळा 9 वाजण्याच्या आधीच झोपायला जायचा. त्यांच्या लक्षातही येईना त्यांचे झोपेचं वेळापत्रक पूर्णपणे पुढे सरकलं आणि काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की ते दररोज पहाटे 3 वाजता जागे होत होते आणि त्यांना समजत नव्हतं की अजून पक्ष्यांनी किलबिल सुरू केलेली नाही, तरी मी का पूर्णपणे जागा आहे. मग त्याने थोडा विचार केला आणि काही लहान पण उपयोगी बदल केले. दुपारी थोडं फिरायला लागले, संध्याकाळी अधिक उजेडात पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि जेवणानंतर लगेच झोपणं त्यांनी थांबवलं आणि या सवयीमुळे त्यांची झोप थोडी पुढे सरकली आणि शरीराचे वेळापत्रकही त्यांच्या इच्छेप्रमाणे आता जुळायला लागले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण किती वेळा आपल्या रोजच्या सवयीची ताकद दुर्लक्ष करतो. आपल्या शरीराला एक ठराविक लय आवडते. रोजची दिनचर्या, ठरलेला वेळ जे आपल्या मेंदूला सांगतात की आता विश्रांती घ्यायची आहे आणि आता उठायचं आहे. पण जेव्हा हे सिग्नल कमी होतात किंवा बदलतात तेव्हा आपलं आतलं घड्याळ गोंधळायला लागतं आणि त्यामुळे कधी झोप लवकर लागते, कधी झोप तुटक होते. पण हे लक्षात आलं आणि आपण थोडंसं समजूतदारपणाने आपल्या त्यात काही बदल केले तर पुन्हा झोपेचं चक्र त्या गाढ आणि शांत ताजेतवान्या झोपेच्या दिशेने पुन्हा वळू शकतं. जर तुम्ही अजूनही बघा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचं मन या गोष्टीशी जोडतंय तर खाली माहिती उपयुक्त आहे असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे मला कळेल की तुम्ही इथपर्यंत माझ्यासोबत आहात. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक मात्र जरूर करा. तुमचा पाठिंबा आम्हाला तसेच दर्जेदार, उपयुक्त आणि मनाला भिडणारे व्हिडिओ बनविण्यासाठी मदत करतात. तर आता पुढे जाऊया. आता 5वी हे आहे की भावनिक आणि मानसिक अस्वस्थता. आता पुढचा मुद्दा आहे 5वा आणि शेवटचा, भावनिक आणि मानसिक अस्वस्थता. कधी कधी रात्री 3 वाजता जाग येते. ते फक्त शरीरामुळे नाही तर मनातल्या हालचालीमुळे होते. वय वाढलं की मनात जे भावना दडलेल्या असतात त्या जेव्हा दिवसाच्या गडबडीत मागे पडतात त्या रात्रीच्या शांत वेळेत हळूहळू वर यायला लागतात. जग शांत असते, कोणतीही गडबड नसते आणि अशा वेळी मनातल्या न बोललेल्या चिंता, खंत, आठवणी हळूच डोकं वर काढतात आणि तेव्हा आपण जागे असतो. कोणत्याही आवाजामुळे नाही, कोणत्याही वेदनेमुळे नाही, पण फक्त मनाचं एखादं जुनं पान उघडत असतं. काही जुने विचार, काही न मिटलेले क्षण, कधी कुणाला न सांगितलेल्या भावना, हे सगळं मन शोधत असतं. असं वाटतं ही अस्वस्थता तरुणपणातल्या चिंतासारखी जोरात नसते. ती मृदू असते, खोल, अंतर्मुख करणारी. जणू मनाच्या खोल तळाशी काही हलतंय पण त्याला नेमकं काय म्हणायचं हेच मात्र कळत नाही. जेव्हा आपलं मन बाहेरच्या जगात गुंतलेलं नसतं तेव्हा हे मागे वळून बघायला
लागतं. जुन्या नात्याकडे, काही निर्णयाकडे, काही गमावलेल्या क्षणाकडे. आणि जेव्हा शरीरही कामापासून मोकळं असतं तेव्हा हे विचार मनात अधिक स्पष्ट उमगतात. हेही खरं आहे की एकटेपण यात मोठी भूमिका बजावतो. वय वाढलं की आपलं सामाजिक वर्तुळ हळूहळू छोटं होत जातं, लहान होत जातं. मुलं दूर जातात, मित्र आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात आणि आपल्या दिनचर्याही बदलते. दिवस थोडाफार माणसं भेटतात दिवसा, थोडं काही करायचं असतं, पण रात्री मात्र सगळं शांत. आणि त्या शांततेत मनातली पोकळी अधिक जाणवायला लागते. बघा, कधी कधी हे एकटेपणा फार जडही वाटत नाही, फक्त कोणाशी तरी बोलावंसं वाटतं. किंवा घरात एकटं असताना कोणाची तरी आठवण हलकीशी कळ देऊन जातं. आता बघा, एक उदाहरणादाखल आपण बघू. ह्या लता साळुंकेताई नावाच्या 80 वर्षाच्या विधवा. बघा, दिवसभर ती आपली बाग सजवते, नातवंडाशी फोनवर बोलते, आवडते TV कार्यक्रम बघते, म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवते. पण पहाटे 3 वाजता ती जागी होते आणि मन तिच्या पतीसोबतच्या जुन्या आठवणीत हरवतं किंवा त्या काळजीत त्या जातं, ज्या तिने दिवसभर मनात लपवून ठेवल्या होत्या. सुरुवातीला तिला वाटलं की तिची झोपच बिघडली आहे, पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की ही जाग येणे हे झोपेची अडचण नव्हती, ते तिच्या मनाचं, तिच्या हृदयाचं बोलणं होतं. मग तिने छोटे बदल केले. पलंगाशेजारी एक छोटी वही ठेवली. जेव्हा ती जागी होती तेव्हा ते मनात असेल ते लिहून ठेवायला लागली. काही मोठं नाही, फक्त खरं खुरं. तिने एक सुंदर सवय लावली, मंद संगीत ऐकणे किंवा कुणाला छोटी चिठ्ठी लिहिणे. या छोट्या सवयींनी तिच्या भावना बोलक्या झाल्या, मन हलकं झालं आणि तिला पुन्हा शांत झोप लागायला लागली. कारण खरी गोष्ट ही आहे, माणसाचं मन आणि हृदय कोणत्याही घड्याळात बसत नाही. त्याला जे आठवायचं असतं ते आठवतं, जे विचारायचं असतं ते विचार करतं, जे त्याला विचारायचं असतं तेच ते विचारतं, आणि ज्या गोष्टीचा त्याचा विचार करायचा असतो त्याच गोष्टीचा ते विचार करतं. आणि हे सगळं कधी कधी रात्री 3 वाजता सुद्धा घडतं, जेव्हा आजूबाजूला सगळं अगदी शांत असतं. तेव्हा मन मात्र खूप काही बोलत असतं. आणि ही काही कमकुवतपणाची खूण नाहीये, ही तुमच्या आतल्या खोल विचारांची, जाणीवेंची ही एक ओळख आहे. जर तुम्ही कधी रात्री जागे होऊन विचार करत बसला असाल तर कदाचित तुमचं मन एखादी जाणीव तुमच्यासमोर ठेवण्याच्या प्रतीक्षेत असेल. कारण तुम्ही आयुष्यात अनेक सुंदर क्षण अनुभवले आहेत आणि तितकेच काही दुःखद प्रसंगही तुम्ही झेललेले आहेत. हे सगळं अनुभव फक्त आठवणी नाही आहेत, तर तेच तुमचं खरं आयुष्य घडवतात. आणि म्हणून अशा वेळेला जाग येणे म्हणजे काहीतरी बिघडलंय असं न समजता त्याकडे थोडं कुतूहलाने, थोडं प्रेमाने बघा आणि विचार करा, तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय. तुमच्यातली कोणती भावना अशी आहे जिचा आवाज अजून ऐकला गेलेला नाही, किंवा तुमच्यातला कोणता भाग असा आहे ज्याला अंधारातही थोडं सामंजस्य, थोडी माया हवी आहे. कारण कधी कधी खरी विश्रांती ही त्या क्षणाकडे दुर्लक्ष करून मिळत नाही, तर त्याचा सन्मान करून त्याला आपुलकीने समोर गेलं की मात्र मिळते. आणि असं केल्यावर केवळ झोपच सुधारत नाही, तर स्वतःबद्दलचं तुमचं आकलनही
अधिक खोल आणि समृद्ध होतं. विशेषतः आयुष्याच्या या टप्प्यावर बघा. आता या व्हिडिओचा शेवट करताना एक क्षण थांबा. तुम्ही काय ऐकलं? तुम्ही काय शिकलात? यावर शांतपणे विचार करा. तुमच्याशी सगळ्यात जास्त काय जोडून गेलं? तुमचं अंतर्गत घड्याळ हळूहळू बदलत आहे हे, की तुमच्या शरीरातले हलके आरोग्यदायी बदल, की त्या भावना ज्या फक्त रात्रीच्या निवांततेतच स्पष्ट होतात? या 5 कारणांनी आपल्याला पहाटेच्या जागेमागे अनेक नवीन दृष्टिकोन दिले आणि त्यातल्या एकाही गोष्टीत तुमचं काही बिघडलं असं सांगितलेलं नाही. उलट त्या सगळ्या गोष्टी सांगतात की तुमचं मन आणि शरीर अजूनही जगतंय, प्रतिसाद देतंय, शिकतंय आणि ते बदलाला सामोरे जातंय. जे काही बदल होत आहे त्या बदलाला ते सामोरं जातंय. या पहाटेच्या शांततेत शरीर काय सांगतंय हे समजून घेण्यात एक वेगळीच ताकद आहे आणि त्यामुळे रात्री 3 वाजता उठणे ही एक अडचण वाटेनाशी होते आणि त्याऐवजी हे असे छोटेसे संकेत वाटायला लागतात जे सांगतात की आपल्या मनाकडे, सवयीकडे आणि गरजांकडे थोडं अधिक लक्ष द्या. तुम्ही एकटी नाही आहात आणि तुम्ही हे जाणून घेणारे एकटे आता नाही. पण एकदा हे समजून घेतल्यावर त्यातून तुमच्यात एक नवं बळ येतं आणि या बळातूनच तुम्ही काही छोटे पण अर्थपूर्ण बदल करू शकता, जे तुम्हाला झोप चांगली घेता येण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्याच्या लयीत परत समावण्यासाठी मदत करतील. जर या 5 कारणामध्ये तुम्हाला स्वतःचं काही प्रतिबिंब तुम्हाला दिसलं असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही फक्त वृद्ध होत नाही आहात, तुम्ही बदलत आहात, समृद्ध होत आहात आणि या बदलातच एक सुंदर संधी आहे जाणीवपूर्वक विश्रांती घेण्याची, स्वतःकडे थोडं अधिक प्रेमाने बघण्याची आणि प्रत्येक सकाळला अधिक शहाणपणाने, अधिक शांततेने सामोरे जाण्याची. तुमचा अमूल्य वेळ आमच्यासोबत घालवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आम्हाला तुमचं ऐकायला खरंच खूप आवडलं असतं. खाली कमेंटमध्ये एक गोष्ट लिहा जी तुम्ही आज नव्याने शिकलात आणि ती तुमच्या आयुष्यात कशी वापरणार आहात. तुमचे विचार आमच्यासाठी खूप खूप मौल्यवान आहेत. त्यामुळे अजिबात संकोच करू नका. शेअर करा. तुमच्या कमेंट्स आम्हाला पुढे अजून चांगली प्रेरणादायी काम करत राहायला खूप मोठी प्रेरणा देतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे मित्रमंडळींना सुद्धा नक्की शेअर करा, कारण याचा उपयोग त्यांना सुद्धा होऊ शकतो. तर खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा.